नमस्कार मंडळी, कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फादर्स लव्ह भाग 15. त्यानंतर तो प्रथम रतीच्या गालाकडे पाहतो, ज्यावर बोटांचे ठसे होते आणि तिचा गाल थोडा सुजला होता. आणि मग तो तिच्या डोक्याकडे पाहतो. तिथून बाहेर पडणारे रक्त आता थांबले होते आणि ती जखम कोरडी झाली होती. रतीला आता खूप गरम वाटत होतं. ती पटकन देवराजच्या मांडीवर बसली आणि तिचे पाय त्याच्या कमरेभोवती गुंडाळले. आणि देवराजने त्याचा मुखवटा काढला आणि सीटवर फेकून दिला आणि तिची कंबर घट्ट पकडली, जणू काही ती त्याच्यापासून दूर जाणार आहे. रतीशिवाय त्याने हा संपूर्ण 1 तास कसा घालवला हे फक्त त्यालाच माहीत होते. तिला काही झाले असते तर मग त्याने काय केले असते? विवान तर रतीशिवाय कसा राहिला असता? तो तर एक क्षणही रतीशिवाय राहू शकत नाही. रतीला थोडे जरी खरचटले तरी तो लगेच रतीची काळजी करू लागतो. हे गुंड प्रोफेशनल गुंड नव्हते, हे बरे झाले. त्यांची माहिती कुणालाच मिळणार नाही असे त्यांना वाटले. आणि रती ही एक साधी मुलगी आहे आणि तिची पार्श्वभूमी ताकदवान नाही, किंवा रतीच्या मागे कोणीतरी तिला वाचवण्यासाठी येऊ शकते हे समोरच्या व्यक्तींनी त्यांना सांगितले नव्हते. मग त्याला त्याच्या खालच्या ओठावर एक तीक्ष्ण टोचलेलं जाणवतं, ज्यामुळे त्याच्या भुवया आकसतात आणि त्याने आपले डोके खाली केले आणि पाहतो की रती तिच्या मादक डोळ्यांनी तिच्या ओठांवर एक राक्षसी हास्य घेऊन त्याच्याकडे पाहत आहे. वास्तविक रती जेव्हा देवराजचे चेरीसारखे लाल ओठ पाहते तेव्हा ती स्वतःला थांबवू शकत नाही आणि तिचे ओठ त्याच्या ओठांवर ठेवते आणि त्याच्या ओठांचे किस घेऊ लागते. पण तिला जाणवताच देवराज तिच्या केसला प्रतिसाद देत नाही आणि तो कुठेतरी हरवला आहे, म्हणून ती तिच्या लहान दातांनी त्याच्या खालचा ओठ जोरात चावते. तोच देवराज आता रतीकडे टक लावून पाहत होता. तो रतीला म्हणतो की तुला खूप शैतानी सुचत आहे ना, आता बघ मी तुझ्यासोबत काय करतो. तो तिचे केस पकडून तिला मागे खेचतो आणि मग त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि उग्रपणे आणि भुकेने तिचे केस घेऊ लागतो. प्रथम रतीला तिच्या ओठांमध्ये वेदना जाणवते, पण नंतर ती देवराजचे केस घेण्यात पूर्णपणे मग्न होते आणि ती त्याच्या केसात हात घालते आणि त्याच्या केसांना कुरवाळू लागते आणि त्याच्या ओठांना परत किस घेऊ लागते. यामुळे देवराजची उत्तेजितता वाढते आणि तोही तिला उत्कटतेने किस करू लागतो. रतीने तोंड उघडले नाही हे पाहून देवराजला थोडा राग येतो. तो रतीच्या दातांमध्ये जीभ दावत होता, पण रती तोंडच उघडत नव्हती, म्हणून तो त्याचा हात घेऊन तिच्या सडपातळ कमरेवर ठेवतो आणि जोरात दाबतो. त्यामुळे रतीचा उसासा बाहेर पडतो, पण त्याचे ओठ तिच्या ओठांवर असल्याने किस घेताना तो तिच्या तोंडातच राहतो. देवराजच्या शर्टची बटणे उघडताना ती सतत तिचे ओठ त्याच्या चेहऱ्यापासून त्याच्या मानेपर्यंत फिरवत होती आणि त्याचे गाल, हनुवटी, मान चावत होती. त्यामुळे देवराजला थोडे दुखत होते, पण तो रतीला हवे ते करू देतो. शेवटी त्याने तिला जे हवे ते का करू द्यायचं नाही? तो या क्षणांसाठी 5 वर्षांपासून आसुसला होता. अखेर आज तो क्षण आलाच. त्यानंतर रती त्याच्या कानाची पाळी ओठात भरून ओली करू लागते. सुमारे 2 मिनिटे त्याच्या कानाचे केस घेणे तिची सुरू होते आणि ती त्याच्या कानांना सक करू लागते. ती त्याच्या कानांना हलके चावतही होती आणि आता त्या दोघांच्या अंगात उष्णता वाढत होती. 5 मिनिटांनंतर त्याच्या कानांना आणि संपूर्ण चेहऱ्याला ओले किस करून झाल्यावर ती त्याच्यावरून उठते आणि ती तिचे दोन्ही हात त्याच्या ॲब्सवर ठेवते आणि त्यांना स्पर्श करू लागते. त्यानंतर ती तिचा चेहरा खाली करते आणि तिचे ओठ त्याच्या ॲब्सवर ठेवते. तोच देवराज तिच्या पाठीवर हात फिरवत होता आणि तो पूर्ण घामाने भिजला होता. त्याने मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण ठेवले होते. देवराजला आता स्वतःवर ताबा ठेवता येत नाही. तो रतीचे डोके मागून धरतो आणि तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याकडे आणतो आणि त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि त्याचा एक हात तिच्या कमरेवर ठेवतो आणि तिला खाली करतो. तेवढ्यात ड्रायव्हरचा आवाज त्याच्या कानावर पडतो. तो म्हणतो, सर, आपण हॉटेलच्या मागच्या रस्त्यावर पोहोचलो आहे. ड्रायव्हरचे म्हणणे ऐकून देवराज त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पूर्ण 5 मिनिटे रतीच्या ओठांचा रस पीत राहतो आणि तिचे दोन्ही हातही हातात धरतो. 5 मिनिटांनी तो रतीला सोडतो, जी दीर्घ श्वास घेत होती. देवराज सीटवरून खाली पडलेला मुखवटा आणि टोपी उचलतो आणि रतीला आपल्या हातात उचलतो आणि तोच अंगरक्षक पटकन त्याला आणि रतीला झाकतो. आता रती देवराजच्या उघड्या आणि रुंद छातीवर हात ठेवून हसत होती. काही मिनिटांनंतर देवराज रतीला 69व्या मजल्यावर घेऊन जातो, जो पूर्णपणे रिकामा होता. तो रतीला त्याच्या खोलीत घेऊन जातो आणि तिला बेडवर झोपवतो आणि तो त्याचा शर्ट काढून पलंगाखाली टाकतो आणि त्याची टोपी आणि मुखवटाही काढतो. त्यानंतर देवराज येतो आणि रतीवर झुकतो आणि पुन्हा एकदा तिची ओठ त्याच्या ओठांनी ओढून तिला किस करू लागतो.
आणि त्याची जीभ तिच्या तोंडात घालून तिच्या तोंडाचा प्रत्येक कोपरा चाखायला लागतो. त्याचवेळी तो तिच्या संपूर्ण शरीरावर आपले हात फिरवू लागतो आणि त्या दोघांवर एक ब्लँकेट घेतो आणि तिचे ओठ सोडतो. तो तिच्या संपूर्ण चेहऱ्याचे केस घेऊ लागतो आणि तिच्या गालाला दातांनी चावतो, ज्यामुळे रती किंचाळते. पण रती कुठे मागे राहते. जेव्हा देवराज तिला चावत होता तेव्हा रतीने त्याची हनवटी जोरात चावली होती. दोघेही पूर्णपणे बेकाबू झाले होते. दोघांपैकी कोणीही मागे नव्हते. रती ज्या प्रकारे देवराजच्या कानाचे केस घेऊन सग करत होती, त्याच पद्धतीने देवराज तिच्या दोन्ही कानांचे लोब आपल्या ओठांच्या मध्ये ठेवून ओले करतो, किस घेतो आणि सोबत चावतही होता. खोलीच्या आत देवराज आणि रती दोघेही एकमेकांचे किस घेण्यात मग्न होते. हॉटेलच्या बाहेर पाऊस सुरू झाला होता, जो थांबत नव्हता. तो काळानुसार वाढतच होता. देवराज असेच रतीच्या ओठांचे किस घेत होता, जणू त्याला तिच्या ओठांतून सगळा रस पिळून घ्यावासा वाटत होता, जणू तो शतकानुशतके तहानलेला होता. रतीच्या ओठांना किस करण्यासोबतच देवराज तिचे ओठही चावत होता. रतीला श्वास घेता येत नाही हे कळल्यावर मग कुठेतरी गेल्यावर तो तिला सोडून देतो आणि मग आपले कपाळ रतीच्या कपाळाला जोडतो आणि दीर्घ श्वास घेऊ लागतो. त्याचा श्वास नियंत्रणात आल्यावर तो रतीच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला. रती अजूनही तिच्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला त्यावर नियंत्रण ठेवता येत नव्हते. दीर्घ श्वास घेतल्याने तिचा चेहरा लाल झाला होता. देवराजचे लक्ष तिच्याकडे जाते तेव्हा त्याला त्याच्या शरीरात उष्णता वाढत असल्याचे जाणवते. तो त्याचा एक हात तिच्या कमरेवर गुंडाळतो आणि त्याची ओठ तिच्या खांद्यावर ठेवतो आणि तिच्या खांद्यावर किस घेऊ लागतो. तिथे तिला चोखण्याबरोबरच तो चावतही होता. त्यामुळे रती शहारली आणि चावल्यामुळे तिने एक उसासा सोडला. ती पाठीमागे वळते. यावेळी तिचे दोन्ही हात देवराजच्या रुंद छातीवर होते. त्यानंतर रती डोळे मिटून झोपते. खोलीचे वातावरण खूप रोमॅन्टिक होते. देवराजला रतीला बघून स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. वर रती यावेळी खूप हॉट आणि सेक्सी दिसत होती. रती डोळे मिटून पडली होती. तिला तिच्या पायांवर काहीतरी रेंगाळल्याचा भास होतो, म्हणून तिने पटकन डोळे उघडले आणि मग तिचे डोळे देवराजच्या डोळ्यांवर आदळले. देवराज त्याच्या एका हाताने तिच्या पायाला मिठी मारत होता. मग तो त्याचे ओठ तिच्या उजव्या पायावर ठेवतो आणि तिच्या पायाचे पोट त्याच्या तोंडात घेतो आणि चावतो. त्यामुळे रती एक उसासा सोडते आणि बेडशीटवर तिची पकड घट्ट होते. देवराज जेव्हा रतीला असे पाहतो तेव्हा त्याच्या ओठांवर एक राक्षसी हास्य येते. तो तिच्या पायाचे चुंबन घेत आपले ओठ वरच्या दिशेने हलवू लागतो, पण तो तिला सोडत नव्हता. देवराज हळूहळू आपले ओठ वरच्या दिशेने हलवू लागला. तीच खिडकी उघडी होती, ज्यातून वाऱ्यासह पावसाचे हलके थेंब खोलीत येत होते. तिची पकड देवराजवर घट्ट होते. देवराजला रतीवरचा त्याचा प्रभाव पाहून आनंद झाला. तो हळूहळू त्याचे ओठ वरच्या दिशेने सरकवतो आणि त्याचे ओठ तिच्या नाभीवर ठेवतो आणि मग त्याची जीभ तिच्या नाभीत फिरवतो. तिच्या नाभीशी त्याच्या ओठांनी खेळू लागतो. मग तो त्याचे ओठ तिच्या कमरेवर नेऊन हळूहळू तिच्या कमरेला किस करू लागतो. त्याच पद्धतीने किस घेताना तो ते ओठांच्या वरच्या भागाकडे सरकवत होता. त्यानंतर देवराज एका हाताने शर्टची बटणे उघडू लागतो. मग त्याने त्याच्या शर्टची बटणे उघडताच रतीने त्याचा हात धरल्याचे त्याला दिसले आणि तो तिच्याकडे पाहून हसला आणि एका हाताने रतीचा हात धरून तो तिच्या शर्टची सर्व बटणे उघडतो. जेव्हा त्याने तिच्या शर्टची बटणे उघडली तेव्हा तो शर्ट बाजूला सारून रतीला पाहतो. रतीला असे पाहताच तो वेडा झाला, कारण रतीचे गोरे शरीर यावेळी चमकत होते. ते चंद्रावर कोणता तरी डाग असल्यासारखे दिसत होते. देवराज तिला फिरवतो आणि तिचा शर्ट काढतो आणि मग तो तिच्या ओठांचे किस घेणार होताच की रती मागे वळते. यावेळी तिची पाठ देवराजच्या दिशेने होती. तो त्याचे ओठ तिच्या पाठीवर ठेवतो आणि तिला किस करू लागतो आणि चावू लागतो. तिच्या पाठीवर किस घेताना तो हळूच तिथे चावत होता आणि मग तो जिथे जिथे चावतो तिथे परत किस घेतो. त्यामुळे रती थोडासा उसासा सोडते. त्यानंतर तो त्याचे ओठ तिच्या कानाजवळ घेतो आणि म्हणतो, जान, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला अजून प्रेम करायचे आहे, कारण मी आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. रती त्याचे बोलणे ऐकताच ती वळते आणि आपला चेहरा त्याच्या छातीत लपवते आणि काही वेळातच ते दोघेही त्यांच्या प्रेमाच्या गर्तेत खोलवर हरवून जातात. दिल्ली विमानतळ. अनेक अंगरक्षक आपापल्या जागेवर उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. आज विमानतळ काही तासांसाठी बंद होते आणि ऐकण्यात येत होते की आज कदाचित कोणीतरी खूप शक्तिशाली व्यक्ती भारतात येत आहे. त्याचवेळी विमानतळाच्या बाहेर एक मुलगा अनेक बॉडीगार्डसोबत कुणाची तरी वाट पाहत उभा होता. त्या व्यक्तीला भेटण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावर उत्साह स्पष्ट दिसत होता. बराच वेळ तो फक्त हसत होता, केसातून हात चालवत होता
काही क्षणातच एक जेट विमानतळावर उतरते आणि त्यातून काळे कपडे घातलेले अनेक अंगरक्षक बाहेर येतात, ज्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. ते लोक असे दिसत होते की ते रोबोट आणि किलर मशीन आहेत. मग त्या जेटमधून एक लेडी बाहेर आली, जिचे वय अंदाजे 40-45 वर्ष असेल, पण ती फक्त 30 वर्षांची दिसत होती. तिने बिझनेस सूट घातला होता आणि तिचे केस मोकळे ठेवले होते आणि तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. ती तिच्या अंगरक्षकांसह विमानतळाच्या बाहेर येताच तिला कुणाचा तरी आवाज येतो, जो तिच्याकडे धावत होता आणि ओरडत होता, "अनामिका मॅम, अनामिका मॅम." होय, ही दुसरी कुणी नसून अनामिका सिंघानिया आहे, ज्यांच्या हातात राजकारण आणि सैन्यावर नियंत्रण ठेवण्याची ताकद आहे. अनामिकाची कंपनी सैन्य जिंकण्याची हसरासरी आणि इतर तर सर्व महत्त्वाच्या गोष्टी पुरवते. त्यामुळे अनामिका सिंघानियाचा ज्याला पाठिंबा असतो त्याचा विजय निश्चित झाला आणि त्याला सिंहासन मिळाले हे फिक्स होते. हा मुलगा दुसरा कोणी नसून अर्णव होता. अर्णवला आधीच माहीत होते की अनामिका सिंघानिया आज भारतात येणार आहे. म्हणूनच तो रतीला कामाचे बोलून एअरपोर्टला निघून येतो. अनामिका आणि अर्णव एकमेकांना कसे ओळखतात हे आपण मागच्या भागात पाहिले आहे. दुसरीकडे ठाकूरवाड्यात माहिरा आणि तिचे कुटुंबीय ठाकूर हवेलीत बसले होते. तेव्हा कुणीतरी मायराच्या फोनवर कॉल केला. माहिरा समोरच्या व्यक्तीचे ऐकते आणि म्हणून ती तिच्या खोलीत जाते आणि खोलीत गेल्यावर ती त्या व्यक्तीला पुन्हा कॉल करते आणि त्याच्याशी बोलते. ती समोरच्या व्यक्तीचे ऐकत असताना तिच्या चेहऱ्यावर संतापाचे भाव दिसून येतात. जेव्हा ती रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही तेव्हा ती तिचा फोन जमिनीवर जोरात फेकते. त्यामुळे तिच्या फोनचे अनेक तुकडे होतात आणि ती तिच्या खोलीतील सर्व काही रागाने जमिनीवर फेकून देते. त्यामुळे तिची खोली केव्हा कचराकुंडी बनते हे तिलाही कळत नाही, कारण ती खोली साऊंडप्रूफ होती. तिचा किंचाळणे कोणीही ऐकू शकत नाही आणि ती सोफ्यावर बसते आणि केसात हात अडकवत म्हणते, "तू कोण आहेस? माझ्या देवराजसोबत का राहतेस? फक्त एकदा मला तुझ्याबद्दल कळू दे, मग मी तुला सोडणार नाही. तुझे नशीब चांगले आहे जोपर्यंत तू माझ्यापासून दूर आहेस." दुसऱ्या दिवशी सकाळी देवराज आणि रती यावेळी जगाच्या विस्मृतीत ते एकमेकांच्या प्रेमात एकमेकांना मिठीत घेऊन झोपले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर शांतता स्पष्ट दिसत होती. खिडकीतून चमकणारी सूर्यप्रकाशाची किरणे रतीच्या चेहऱ्यावर पडल्याने ती चुळबुळ करत देवराजच्या छातीवर अजूनच चिकटून झोपी जाते. तिच्या चुळबुळीमुळे देवराज जागा झाला. डोळे उघडताच त्याची नजर थेट रतीकडे जाते, जी मांजरीच्या पिल्लासारखी त्याला चिकटून असते, जिचा चेहरा लाल झाला होता आणि ओठांवर एक सुंदर हसू होतं, ज्याला पाहून कोणीही विरघळलं असतं. तर त्यापुढे देवराज काय होता? त्याने आपला एक हात पुढे करून रतीच्या पाठीवर ठेवला आणि तिला घट्ट मिठीत घेतलं. आज अनेक वर्षांनी त्याला ही शांतता मिळाली होती जी त्याला गमवायची नव्हती. पण ही शांतता सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला अनेक युक्त्या कराव्या लागल्या आणि आपल्या शत्रूंना त्याचा पराभव करू द्यावा लागला. म्हणूनच त्याने ही भावना स्वतःमध्ये 5 वर्षे दाबून ठेवली होती. त्याच रात्री तो रतीच्या पहिल्याच प्रेमात पडला होता, पण त्यावेळी त्याच्यात तेवढी ताकद नव्हती. वर नीलमच्या कृत्यामुळे तो रतीचा गैरसमजही करत होता. पण 5 महिन्यानंतर आदित्य येतो आणि त्याला सांगतो की नीलम आणि रतीचे नाते खरे आई मुलीचे नसून ती तिची सावत्र आई आहे आणि तिच्यामुळे हे सर्व घडले. त्यांनी तेव्हाच विचार केला होता की तो रतीला त्याच्या आयुष्यात ती जागा देईल जी तिची आहे. पण सध्या त्याच्यासाठी माहिरासोबतच्या लग्नाबद्दल बोलणे खूप महत्त्वाचे होते, कारण त्यामागे एक मोठे कारण होते, ज्याबद्दल त्याच्या वडिलांशिवाय आणि त्याच्याशिवाय कुणालाच माहीत नव्हते. त्याचवेळी रतीलाही हलकेच जाग येऊ लागली होती. त्यामुळे देवराजने पटकन डोळे मिटले आणि झोपेचे नाटक करू लागला. रतीने डोळे उघडताच ती देवराजला चिकटून कशी झोपली होती ते ती पाहते, पण तिला काल रात्रीच्या गोष्टी आठवल्या. म्हणून पुन्हा एकदा ते सर्व आठवल्यावर तिचा चेहरा लाल झाला. तितक्यात ती देवराजचा हात कमरेवरून काढून त्याच्या हातातून बाहेर निघणार इतक्यात देवराजची तिच्यावरची पकड अजून मजबूत झाली. तर ती तिची हालचाल बंद करत नाही आणि स्वतःला देवराजच्या पकडीतून सोडवते. पण जसे ती उठून बसणार असते तेव्हाच तिचे हात, जे तिच्याच केसांना ठीक करायला वर गेले होते, ते तिथे स्तब्ध होतात आणि तेव्हाच तिचे ब्लँकेट तिच्या शरीरावरून खाली घसरते. त्यामुळे तिला तिचे वरचे शरीर स्पष्ट दिसत होते. तिचे लक्ष स्वतःकडे जाताच तिचे डोळे आश्चर्याने मोठे होतात. ती जोरात किंचाळते आणि तिची किंकाळी ऐकून देवराजनेही हळूच डोळे उघडले आणि असे दाखवतो की जणू काही झालेच नाही आणि तो नुकताच जागा झाला आहे. डोळे उघडून रतीकडे बघताच तो नुसता तिच्याकडे बघत राहिला. यावेळी त्याचे लक्ष दुसरीकडेच कुठेतरी होते. पण तेच रती जेव्हा तिला तिच्यावर कुणाच्या तरी नजरेची तीव्रता जाणवते
तेव्हा ती घाबरते आणि ती डोकी फिरवून देवराजकडे बघते. त्यामुळे तिला धक्का बसतो आणि जेव्हा तिला देवराजची नजर दुसरीकडे कुठेतरी असल्याचे जाणवते, ती देवराजच्या नजरेचा पाठलाग करते आणि देवराजचे डोळे तिच्या अंगावर कसे स्थिरावले आहेत हे जाणवताच तिचा चेहरा आणि कान लाल होतात. त्याच्याकडे बघून जणू त्याच्या चेहऱ्यावरून रक्ताच्या धारा वाहू लागतील असे वाटत होते. रतीला स्पष्ट दिसत होते की तिच्या अंगावर एकही कपडा नाही आणि ठिकठिकाणी लाल आणि जांभळ्या चाव्याच्या खुणा होत्या. शिवाय तिच्या शरीरात खूप वेदना होत होत्या. जणू तिच्यावर कुणीतरी बुलडोझर चालवला होता. तिला विशेषतः कमरेच्या खालच्या भागात खूप वेदना होत होत्या. तिची अवस्था पाहून रतीला रडावेसे वाटले. तिच्या रडण्यामुळे देवराजचे लक्ष तिच्या चेहऱ्याकडे जाते. त्यामुळे तो उठतो आणि खाली बसतो आणि रतीला स्वतःकडे ओढतो. त्यामुळे रती त्याच्या अंगावर पडते. रती देवराजवर पडल्यावर ती रडायची थांबते, पण तिचं लक्ष देवराजकडे जाताच ती अजून जोरात रडायला लागली आणि त्याच्या छातीवर हात मारायला लागली. रती देवराजला ओरडते आणि म्हणते, तू माझ्याशी असं का केलंस? रती रडणे थांबत नसल्याचे पाहून देवराजने त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तिचे मनापासून आणि उत्कटतेने किस घेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे रती रडणे थांबवते. पण ती फक्त अश्रूंनी भिजलेल्या डोळ्यांनी देवराजकडे पाहत राहते. 5 मिनिटांनंतर देवराज तिचा खालचा ओठ चावून तिला सोडतो आणि नंतर त्याचे ओठ तिच्या कपाळावर ठेवून तिला शांत करतो. तिला छातीशी जवळ धरतो आणि तिच्या केसांना मिठी मारतो. तो म्हणतो, गप्प बस, तुझ्यासोबत मी काही करेन असं कधीच मला वाटलं नव्हतं. पण काल तूच मला त्या गुंडांसमोर फूस लावायला सुरुवात केली. मी तुला बजावले होते की जान तुला नंतर पश्चाताप होईल, पण तू माझे ऐकले नाहीस. आणि हो, मी आधी सुरुवात केली नाही, तूच होतीस जी मला हे सर्व करण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रवृत्त करत होतीस. रती जेव्हा देवराजची म्हणणे ऐकते तेव्हा ती देवराजकडे टक लावून पाहायला लागते. मग देवराज रतीला स्वतःहून उचलून घेतो आणि म्हणतो, आधी कपडे घाल आणि मग बोलू. आणि मग तो त्याचे ओठ तिच्या कानाजवळ ठेवतो आणि म्हणतो, तुला अजून काही करायचं असेल तर मला सांग, मी तयार आहे. आणि त्याबरोबरच तो तिच्या कानांना किस करतो आणि फुंकतो. त्यामुळे रतीचे अंग शहारते. रती पटकन देवराजच्या हातातून बाहेर पडते आणि बेडवरून खाली उतरते, पण तिची पावले अडखळतात. त्यामुळे देवराज पटकन बेडवरून उठतो आणि त्याची पॅन्ट घातल्यावर रतीकडे जातो आणि तिला आपल्या मिठीत उचलून घेतो. यामुळे रती घाबरली आणि देवराजच्या गळ्यात हात घालून देवराजच्या छातीत चेहरा लपवून म्हणते, तू काय करतोस? म्हणून देवराज रतीच्या डोक्यावर आपले ओठ ठेवतो आणि तिच्या केसांचे केस घेतो आणि म्हणतो, जान, मी तुला पहिल्यांदा असे पाहतोय असे नाही. हे आपल्यामध्ये पहिल्यांदाच घडले आहे असेही नाही. तुला आपली पहिली रात्र आठवत नाही हे तू जरी म्हणत असली तरी मला ती रात्र चांगलीच आठवते. त्यामुळे लाजू नकोस. बाय द वे, लवकरच तू माझी बायको होणार आहेस, श्रीमती देवराज देशमुख. देवराजचे बोलणे ऐकून रती आश्चर्यचकित होते, कारण देवराज असे बोलेल असे तिला कधीच वाटले नव्हते. देवराजशी लग्न करण्याचा विचारही तिने केला नव्हता, कारण आता जशी देवराज आणि माहेराच्या लग्नाच्या गोष्टी सगळीकडे चालू होत्या, पुढे जाऊन हे सर्व अजून कॉम्प्लिकेटेड होणार होतं. देवराज जेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे दुःखी आणि आश्चर्यचकित भाव पाहतो तेव्हा तो आपला चेहरा खाली वाकवतो आणि दाताने तिचा गाल चावतो. त्यामुळे रती एक उसासा सोडते आणि तिने देवराजकडे पाहिलं, जो रतीकडे त्याच्या चेहऱ्यावर प्रेमळ भाव घेऊन पाहत होता. तेवढ्यात तिच्या कानात देवराजचा आवाज येतो. तो म्हणाला, बस काही दिवसांची गोष्ट आहे जान, मी सर्व काही ठीक करीन, माझ्यावर विश्वास ठेव. देवराजचे बोलणे ऐकून रती डोळे मिचकावते. त्यानंतर देवराज रतीला वॉशरूममध्ये घेऊन जातो आणि तिला बाथटबमध्ये बसवतो आणि स्वतः येऊन तिच्या मागे बसतो. बाथटब ऑटोमॅटिक असल्याने आपोआप पाण्याने भरत होता. रतीला असे पाहून देवराजचे नियंत्रण सुटते आणि तो हरवत चालला होता. तो तिच्या खांद्यावर पाणी ओततो आणि तिच्या खांद्यावर किस घेऊ लागतो, ज्यामुळे रती तिचे डोळे घट्ट मिटून घेते. ती उठून निघणार असतानाच तिच्या अंगात एक थरकाप उडाला. तेव्हा देवराजने तिचा हात धरून तिला आपल्याकडे खेचले. त्यामुळे रती थेट देवराजच्या मांडीवर पडली. देवराज तिला नीट आपल्या मांडीवर बसवतो आणि तिचे डोके त्याच्या छातीवर घेतो आणि तिच्या केसांना आपल्या हाताने कुरवाळतो आणि दुसऱ्या हाताने तिची कंबर धरतो. रती ही तशीच बसून राहते, कारण तिला देवराजच्या मिठीत खूप आराम मिळत होता. ती डोळे वर करते आणि देवराजला पाहते, जो आधीच तिच्याकडे बघत होता. देवराज रतीच्या कपाळावर ओठ ठेवतो आणि तिचे हलकेच किस घेतो. त्यामुळे रतीचे डोळे बंद होतात.
काही वेळाने कुणीतरी येऊन खोलीचे दार ठोठावते. त्यामुळे देवराजला खूप राग येतो. पण नंतर तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो आणि रतीशी बोलतो. तू फ्रेश होऊन बाहेर ये, मी तुझ्यासाठी कपडे आधीच ऑर्डर केले आहेत. देवराजचे ऐकून रतीने होकारार्थी मान डोलावली. त्यानंतर देवराज निघून गेला. रती ही बाथटबमधून बाहेर पडते, शॉवर चालू करते आणि त्याच्या खाली उभी राहते. डोळे बंद करताच काल रात्रीच्या सर्व गोष्टी तिच्या डोळ्यांसमोर चित्रपटासारख्या चमकू लागतात. सुरुवातीला जी चित्रे अस्पष्ट होती, पण हळूहळू ती चित्रे स्पष्ट होत जातात आणि तिला हे सारं कळतं. काल रात्री त्याने सांगितलेल्या गोष्टीही तिला आठवतात. त्या सगळ्या गोष्टी आठवताना ती घाबरते, पण देवराजसोबत घालवलेले क्षण आठवून तिच्या ओठांवर हसू उमटते. तिचा चेहरा लाजेने लाल होतो. 20 मिनिटांनंतर ती फ्रेश होऊन वॉशरूममधून बाहेर आली. यावेळी ती खूपच गोंडस दिसत होती, कारण तिने पांढऱ्या रंगाचा बाथरोब घातला होता आणि आंघोळीमुळे तिची त्वचा थोडी गुलाबी झाली होती, ज्यामुळे ती खूपच क्यूट दिसत होती. देवराज जेव्हा रतीला पाहतो तेव्हा त्याचा घसा कोरडा होऊ लागतो, कारण रतीचा बाथरोब फक्त तिच्या मांड्यांपर्यंत पोहोचला होता. तिचे गोरे लांब पाय पुन्हा एकदा देवराजला पूर्वीसारखे मादक बनवत होते आणि त्याचा ताबा गमावण्यास भाग पाडत होते. देवराजची पावले आपोआप रतीकडे सरकतात. रती जेव्हा देवराजला तिच्या दिशेने येताना पाहते तेव्हा तिचा श्वास वाढतो आणि ती मागे पावले टाकू लागते. मग देवराज आपली पावले पुढे टाकतो. काही क्षणानंतर रती मागे जाऊन भिंतीवर आदळते. याचा फायदा घेत देवराज रतीच्या अगदी समोर जातो आणि आपले दोन्ही हात भिंतीवर ठेवतो आणि वेळ न घालवता रतीच्या ओठांवर ओठ ठेवतो आणि तिला उत्कटतेने किस करू लागतो. देवराज आणि रती काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. हळूच देवराज रतीच्या ओठांवर ओठ ठेवतो. दोघांनाही माहीत होत नाही. दोघेही एकमेकांची किस घेण्यात इतके मग्न असतात की त्यांना देवराजचा फोन वाजल्याचेही लक्षात येत नाही. इतक्यात देवराजचा फोन पुन्हा वाजतो. मग त्याचा फोन वाजल्याने देवराज शुद्धीवर आला, म्हणून तो रतीला सोडतो. रती लाजेने डोळे खाली करते, जणू तिला खूप लाज वाटत होती. तिचा संपूर्ण चेहरा लाल झाला होता. देवराज एकदा रतीच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि मग त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि क्षणभर तिची किस घेतो आणि मग तो तिला चावतो आणि सोडतो. मग म्हणतो, जान लवकर तयार हो, लवकरात लवकर इथून निघायचं आहे. त्यानंतर देवराज तिचे केस ठीक करतो आणि मग तिला सोडून दुसऱ्या बाजूला जातो. रती त्याला जाताना पाहते आणि कपाटाच्या खोलीत जाते. देवराजने तिच्या ड्रेसची ऑर्डर आधीच दिली होती. रती पटकन जाऊन तिचा ड्रेस घालते आणि तयार होते. त्यानंतर ती देवराजकडे पाहते. देवराजही तयार होतो. तोही रतीकडे बघत होता. सुमारे 10 मिनिटांनी आदित्य त्याच्या खोलीत येतो आणि त्या दोघांना म्हणतो, अध्यक्ष सर, आता आपण निघायला हवे. 1 तासानंतर मीटिंग आहे. आपल्याला आधीच उशीर झाला आहे. मग आदित्यचे बोलणे ऐकून दोघांनीही मान हलवली. मग तिघेही हॉटेलमधून निघून जातात. इकडे देवराज आदित्यसोबत हॉटेलच्या समोरच्या रस्त्यावरून गेला होता. त्याने हॉटेलच्या मागच्या बाजूने रतीला पाठवले आणि तिच्यासोबत 2 बॉडीगार्ड्सला पाठवले आणि तो स्वतः जाऊन त्याच्या गाडीत बसला. आदित्यही त्याला साथ देतो. काही वेळाने त्यांची गाडी ठरलेल्या ठिकाणी थांबते. दुसरीकडे रती ही आता घरी पोहोचली होती. दुसरीकडे ऑफिसमध्ये देवराज आदित्यकडे एकटक पाहत असतो आणि आदित्य देवराजसमोर डोकं झुकवतो. देवराज डोळे मिटून आदित्यकडे बघतो आणि म्हणतो, या सगळ्या मागे कुणाचा हात आहे हे कळलं का? तर आदित्य होकारात मान हलवतो आणि म्हणतो, येस सर, यामागे मिस ठाकूर व्यतिरिक्त कोणी नाही हे आम्हाला कळले आहे. कदाचित तिला तुमच्यावर आणि मिस मिश्रावर संशय आला आहे, म्हणूनच तिला रती मॅमला इजा करायची आहे. आदित्यचे बोलणे ऐकून देवराजला खूप राग येतो आणि तो रागाने ओरडतो आणि टेबलावर हात जोरात मारतो. त्यामुळे टेबल तुटतो आणि टेबलावर पडलेल्या वस्तूसुद्धा खाली पडून फुटतात. देवराजचा हात काचेवर आदळल्याने हातातून रक्तस्राव होतो, पण देवराजला त्याची पर्वा नव्हती. तो फक्त रागाने थरथरत होता आणि आदित्यकडे टक लावून पाहतो आणि मग तो रागाने ओरडतो आणि आदित्यला म्हणतो, तुझ्याकडे फक्त 2 दिवस आहेत. मला लग्नाच्या 1 दिवस आधी तो पुरावा हवा आहे आणि मला या 2 दिवसात त्या मुलीबद्दल सर्व काही कळले पाहिजे. मला त्या मुलीची माहिती हवी आहे. 20 वर्ष झाली. तिच्या कुटुंबामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे आणि हे सगळे आरामात हिंडत आहेत. पण ते चूक नसताना तुरुंगात आहेत आणि न केलेल्या चुकीची शिक्षा भोगत आहेत. त्याचे काय? मी त्या सर्वांना त्यांच्या आयुष्य इतक्या सहजतेने जगू देणार नाही. आदित्य देवराजला शांत करतो आणि म्हणतो, सर, शांत व्हा. सर्व काही ठीक होईल. या 2 दिवसात ती सर्व माहिती लवकरात लवकर बाहेर काढण्याचा
आणि त्यांच्या विरोधात पुरावे शोधण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. कारण 20 वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत जे काही घडले होते त्याला त्याने एकट्याने तोंड दिले आहे हे मला माहीत आहे आणि कोणीही नाही. म्हणूनच मला त्याला वेदना होत असल्याचे पाहायचे आहे. एका आईने तिचे मूल गमावले आणि त्या दिवशी त्याने सर्व काही गमावले. लवकरच तो तुरुंगातून बाहेर येईल. त्याच्या शत्रूंची प्रत्येक कृती संपूर्ण जगाला दिसेल. पुढील भाग लवकरच. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.